देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय लातूरात आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. काल रात्री उशिरा सीबीआयच्या पथकाने लातूरच्या औसा रोड भागातील नामांकित डॉक्टर मनोज शिरुरे यांना पुणे येथून ताब्यात घेतले असून त्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यानंतर आता थेट एका डॉक्टरलाच अटक झाल्याने लातूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमध्ये दिवसेंदिवस अधिक गडद होताना पाहायला मिळते. कारण काल रात्री जे आहे ते सीबीआयनं पुण्यामधून जे आहे ते लातूरमधल्या बालरोगतज्ञ असलेल्या मनोज शिरुरे या डॉक्टरला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. कारण परवा रात्री जर पाहिलं तर सीबीआयच्या एका पथकानं जे आहे ते मनोज शिरुरे यांच्या घराची जी आहे ते झाडाझडती घेण्यात आली होती. या हॉस्पिटलमध्ये पथक जे आहे ते दाखल झालं होतं आणि नीट परीक्षा संदर्भामध्ये जे आहे ते अनेक चौकशी जे आहे ते केली होती. जवळपास पाहिलं तर 4.5 तास जे आहे ते सीबीआयच्या पथकानं जे आहे ते वेगवेगळ्या अँगलनं जे आहे ते या संदर्भामध्ये सर्व चौकशा करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर सीबीआयच्या पथकानं जे आहे ते या डॉक्टरांना जे आहे ते कुठेतरी एक नोटीस दिली होती. नोटीस दिल्याच्या नंतर पुणे इथं हजर राहण्याचं सांगितलं होतं आणि पुण्यामध्ये पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली या डॉक्टरची आणि त्यानंतर जे आहे ते डॉक्टरांना सीबीआयनं जे आहे त्या ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये डॉक्टरांचा समावेश असल्याचं सध्या तरी पाहायला मिळते. कारण याच डॉक्टरांनी कुठेतरी नीट परीक्षाचे प्रश्न पत्रिका जी आहे ते कुठेतरी विकत घेतल्याचा असाही संशय सीबीआयला आहे. त्याचबरोबर या डॉक्टरांनी आणखीन कुणाला जे आहे ते या पत्रिका दिलेल्या आहेत का याची सुद्धा सीबीआयकडनं जे आहे ते चौकशी करण्यात येते. कारण या डॉक्टरांच्या पाल्य जे आहे ते कुठेतरी या नीट परीक्षा देत असल्याची माहिती जी आहे ते समोर येते आणि त्याच अँगलनं जे आहे ते या डॉक्टरने जे आहे ते या नीट परीक्षेचा पेपर जो आहे तो खरेदी केला होता अशी सुद्धा माहिती समोर येते. कारण पी.व्ही. कुलकर्णी असेल त्याचबरोबर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर असतील यांच्या संपर्कामध्ये हा डॉक्टर असल्याचं सुद्धा आता या माहिती या चौकशीमध्ये समोर आले. त्याच अँगलनं जे आहे ते या सीबीआयच्या पथकानं जे आहे ते त्यांना नोटीस दिल्याच्या नंतर पुण्यामधून जे आहे ते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. खरं पाहिलं तर आता या प्रकरणामध्ये लातूरच्या ह्या डॉक्टरांचा समावेश जरी असला तरी आणखीन 2 डॉक्टर्स सुद्धा त्यांचे या सीबीआयच्या जे आहे ते रडारवर राहते. मात्र त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलून त्यांना सुद्धा अटक होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नेमकं या सर्व प्रकरणामध्ये आणखीन पालक असतील त्याचबरोबर विद्यार्थी असतील यांची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे. गेल्या 9 दिवसापासून सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरमध्ये ठाण मांडून आहे आणि वेगवेगळ्या अँगलनं जे आहे ते सध्या चौकशी सध्या सुरू आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.